राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं राज्याच्या राजकारणातली समीकरणं बदलली आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर आल्याने त्यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या। या भेटीत दोघांची देहबोली देखील पाहण्यासारखी होती। पाहूयात। सगळं सुरू होईल आता। काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का? कोणी जास्ती हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना। विजयी मेळाव्यात दोन्ही भावांच्या देहबोलीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची देहबोली कशी असेल याची उत्सुकता होती। ही उत्सुकता फक्त राजकीय अभ्यासकांना नव्हती, तर ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आशा लावून बसलेल्या सामान्य शिवसैनिक आणि मनसैनिकांची होती। विजय मेळाव्यासाठी जेव्हा उद्धव ठाकरे वळीत पोहोचले तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं। कोणताही तणाव त्यांच्यात नव्हता। त्यांचं स्वागत बाळा नांदगावकरांनी केलं तेव्हा त्यांचा चेहरा त्यांच्या मनातला आनंद सांगत होता। राज आणि उद्धव ठाकरे स्टेजवर येण्याआधी जेव्हा स्टेजच्या दोन्ही बाजूला उभे होते तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर बंधू भेटीचा आनंद होता। जेव्हा दोन्ही भाऊ स्टेजवर आले त्या क्षणी एक जल्लोष झाला। त्यावेळी दोन्ही भावांनी एकमेकांना आलिंगन देऊन उपस्थितांना अभिवादन केलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी भाऊ असले तरी दोघांनीही एकमेकांचा उल्लेख करताना सन्माननीय असं विशेषण लावलं। सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली। आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे। ठीक आहे, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे। माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे। राज ठाकरेंचं भाषण सुरू असताना मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर जे भाव असतात ते भाव उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर होते। जेव्हा राज ठाकरेंचं भाषण झालं तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवला, तसंच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे खांदे थोपटले। उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता जाणवत होती। ती एका अनामी काळजीची होती की काय हे समजायला मार्ग नव्हता। जेव्हा मेळावा उत्तरार्धात होता तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांसोबत उभं राहताना उद्धव ठाकरे सातत्यानं राज यांच्याशी बोलत होते। कोपरा मारून त्यांना काही ना काही सांगत होते। एवढं सगळं होणार आणि राज ठाकरे म्हणणार की आमच्या बॉडी लँग्वेजची चर्चा होणार नाही, तर असं कसं होणार? सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, तिकडे लागले, इकडे लागलेत। आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता। काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का? कोणी जास्ती हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना। उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर उत्सवी भाव होते, तर राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर मेळाव्याच्या आयोजनाचा ताण स्पष्टपणे दिसत होता। पण एक मात्र खरं की मराठी आणि मराठीच्याच मुद्द्यावर दोन्ही भावांनी एकजूट दाखवायची हा ठामपणा दोघांमध्येही दिसत होता। मनश्री पाठक,
झी 24 तास, मुंबई.